आणि त्या ठिकाणी निश्चितच मला वाटते शिंदे साहेबांनी इकडे महाराष्ट्रात एंट्री करावी आणि मग आम्ही पाहतोय देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रात एकनाथजी असा एक प्रवास सुरू झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे. पण संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदेंना कधीच मुख्यमंत्री होऊ देणार नाही, त्याऐवजी बावनकुळेला देवाभाऊ मुख्यमंत्री शिफारस केली. आता संजय भाऊचा भविष्यवाणी कुठंच कधी खरी ठरली नाही. त्याच्यानं त्यांनी कोणत्या आता ज्योतिषाजवळ हात पाहिला, त्यांचा पाहिला का कोणाचा पाहिला माहीत नाही. त्याच्यानं मला वाटतं त्याला काही अर्थ उरत नाही. अमरावतीच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं जे पेरलं होतं ते उगवलं नाही. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आहे. काय तुमची आता या बाबतीत? मला वाटतं जन्मठेप केल्या पाहिजे या कंपनीतल्या लोकांना. कारण ह्या अशा पद्धतीनं एका वर्षाचं बी बेकार निघालं का वर्ष वाया जातं आणि वर्षामध्ये आयुष्य चाललं जातं. मग हुतुतुवाला असेल हे जे काही बियाणे आहे यांनी निश्चितच आम्ही पण सभागृहात तो मुद्दा मांडला होता आणि याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी खरं तर समोर गेलो पाहिजे. उड्डाण पुलाचं उद्या लोकार्पण होते, तेव्हाच आले होते. निवेदन पत्रिका छापली, त्यामध्ये आता पत्रिकेवरचं नाव कोणं टाकलं काय टाकलं एवढ्या चिल्लर गोष्टीत आपण जाण्यात काही अर्थ नाही. पूल होणं महत्त्वाचं आहे. भाऊ तुम्ही बोलले की दिल्लीत देवापुढे वारी करून यायला पाहिजे, ती वेळ आली आहे असं वाटतं, दिसत आहे का तुम्हाला राजकारणाचं चित्र असं दिसत आहे? नाही, एकंदरीत चित्र तसंच आहे आणि मला वाटते काही महिन्यातच हा फेरबदल होईल. म्हणजे राज्यात एकनाथजींकडे नेतृत्व जावं. बिलकुल मला वाटते तेच उचित राहील आणि ज्या एकनाथजी शिंदे साहेबामुळं भाजपचं सरकार आलं तो खऱ्या अर्थानं परोपकारी भावना भाजपनं ठेवली पाहिजे अशी अपेक्षा आहे. हां, मला वाटतं आवश्यक आहे. कारण बोगस बियाणं झालं, बोगस कलम झालं. आता गलगलची कलम आल्यामुळं संत्रा उत्पादक शेतकरी जसा ठार झाला तसं बियाणामुळे काल आम्ही त्या गलगलच्याही कलमीबाबत, कारण संत्रा उत्पादक आपली ओळखच संत्र्याची आहे नागपूर अमरावतीची, आणि या गलगलच्या कलमीमुळं आत्ता जे अडचणीत आलेला शेतकरी आहे याच्यावर निश्चित नियंत्रण आलं पाहिजे.